कुपवाड एमआयडीसी मधील नटराज कंपनीजवळ रस्त्यालगत शुक्रवारी रात्री प्रेम प्रकरणाच्या कारणावरून एका युवकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वर्मी घाव घालून खून केल्याची घटना घडली आहे। उमेश मच्छिंद्र पाटील असं मयत तरुणाचं नाव आहे। घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केलंय। याबाबत महेश मच्छिंद्र पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। कुपवाड एमआयडीसी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे गतीने फिरवत दोघा जणांना अटक केली आहे। साहिल उर्फ सुमित मधुकर खिलारे, मॉडेल सोन्या उर्फ अथर्व किशोर शिंदे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। एमआयडीसी मधील एका पुठ्ठ्याच्या कारखान्यात मयत उमेश पाटील आणि अथर्व उर्फ सोन्या शिंदे हे कामाला होते। शुक्रवारी रात्री 9:15 दरम्यान नटराज कंपनीजवळ रस्त्यालगत अंधाराचा फायदा घेत संशयित सोन्या आणि त्याचा साथीदार हल्लेखोराने प्रेम प्रकरणाच्या कारणावरून उमेश पाटील याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वर्मी घाव बसल्याने गंभीर जखमी अवस्थेत उमेश रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसताच हल्लेखोरांनी पलायन केलं। घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनेचा पंचनामा केला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या उमेश पाटील याला आयुष हेल्पलाईन टीमच्या रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल केलं। उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले। घटनेची माहिती मिळताच मिरजेचे पोलीस उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या। कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी दीपक भांडवलकर व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सतीश शिंदे यांच्या पथकाने तपासाची चक्रे गतीने फिरवत अवघ्या काही तासातच दोघा जणांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता संशयित आणि गुन्ह्याची कबुली दिली। संशयितांवर कुपवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रेम प्रकरणातून खून झाल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाले। अधिक तपास पोलीस करत आहेत।